ज्याच्या बॅटमधून अनेक वर्ष आम्ही कलात्मक स्ट्रोक पाहिलेत असा सँडी. चालू मॅच पाहतोय आपण राजू मुल्ला मित्र परिवार वर्सेस जैन स्पोर्ट्स कासेगाव या दोन टीम्स मध्ये. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफला फिल्डर आहे, चांगला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता केपी याचा, परंतु त्याला बॉल ब्रश होऊन सीमारेषेच्या दिशेने जातोय. यस, दोन फिल्डरांच्या मध्ये चांगली या ठिकाणी ताळमेळ. यस, त्या ठिकाणी दोन धावा या ठिकाणी वाचवतात हे फिल्डर. एका साइडने कपिल होता, एका साइडने केपी होता. दोन फिल्डरांच्या मध्ये अतिशय सुंदर ताळमेळ आणि ह्या 2 रन्स वाचवल्या. दरम्यान एक एक्स्ट्रा रन्स कासेगावच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या होते 15. दरम्यान हा सुंदर चेंडू अतिशय सुंदर लेग ब्रेक. राईटी बॅट्समन साठी लेग ब्रेक ओळखणं खूप महत्वाचं असतं. ज्यावेळी बॅटच्या आसपास चेंडू आपण डिलिव्हर करतो तिथून जो लेग ब्रेक होतो तो खेळणं खूप अवघड असतं आणि तसाच लेग ब्रेक पाहिला आपण सूरज याचा. दरम्यान पहिल्या ओव्हरचे होते सांगता, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15 धावा. अतिशय सावध सुरुवात पाहतोय आपण या दोन खेळाडूंची. अतिशय चांगली सुरुवात पाहतोय. सिंगल, डबल्स आणि चौकारांनी या ठिकाणी 15 धावा या ठिकाणी ऍड होत आहेत कासेगाव टीमच्या खात्यामध्ये. दरम्यान दुसरी ओव्हर घेऊन येतोय ते राजू मुल्ला मित्र परिवार या टीमचा एक आयकॉनिक खेळाडू भूषण गोळे. पहिले चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. अमित याचा चांगला बॅकअप पाहतोय. मलकापूर शहरातील हा एक अतिशय अष्टपैलू खेळाडू, एक अनेक मोठ्या मोठ्या टीम्स मध्ये या खेळाडूने आम्हाला चान्स दिला असा अमित पवार. पुढचा चेंडू भूषण याचा अतिशय सुंदर चेंडू एक परफ्यूम डिलिव्हरी पाहतोय आपण भूषण गोळे याची, ज्याने ISPL मध्ये देखील अतिशय सुंदर प्रदर्शन केलं. असाच तो आपल्या सातारा जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू, आपला अभिमान भूषण गोळे आपण पाहतोय मैदानावरती आग ओकताना. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय भूषण गोळे. दरम्यान अतिशय सुंदर स्ट्रोक पाहतोय, परंतु तेवढाच सुंदर झेल पाहतोय आपण कपिल याचा. 1 हँडेड झेल. नक्कीच टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत होत आहे कपिल याचं. सर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर झेल होता, परंतु आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला, थोडीशी उडी मारली आणि झेल या ठिकाणी कॅप्चर केला. नक्कीच गोलंदाजाला देखील अभिमान असेल आपल्या फिल्डरवरती आणि अशी जर फिल्डिंग झाली तर नक्कीच एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. किरण यादव उर्फ कपिल या नावाने आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, ज्याने अतिशय सुंदर झेल या ठिकाणी कॅप्चर केला. नेक्स्ट बॅटर जातोय तो सौरभ गुरव. एक लेदर क्रिकेटचा मोठा भला अनुभव असलेला हा सौरभ गुरव, ज्याने सारा चॅम्पियन ट्रॉफी गाजवली असा सौरभ आज त्रिनय स्पोर्ट्स मध्ये कसं प्रदर्शन करतोय हे खूप महत्वाचं असेल, कारण पुढे देखील तेवढाच एक कसलेला गोलंदाज आहे ज्याने रणजी ट्रॉफी मध्ये देखील अतिशय सुंदर प्रदर्शन केलेला. दरम्यान हा देखील सुंदर चेंडू आणि यस, इट इज आउट. अतिशय सुंदर झेल आणि अति बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी कॅप्चर करतोय
2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त करतोय भूषण गोळे. मला आयकॉन म्हणून का बोलवलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे भूषण गोळे, आपला सातारा जिल्ह्याचा मान अभिमान, ज्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. असा भूषण गोळे आज मैदानावरती आग ओकताना पाहतोय. आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देताना पाहतोय भूषण. आणि हा हॅट्रिक बॉल असेल आतापर्यंतच्या TSPL मध्ये कोणी हॅट्रिक घेतलेली नाहीये. पाहूया पहिली हॅट्रिक भूषणच्या नावावर घोषित होते का. नक्कीच हा चेंडू पाहण्यासारखा असेल. आणि सौरभ याची जागा घेण्यासाठी जात आहेत ते जब्बार, एक डावखुरा फलंदाज जमीर शेख उर्फ जब्बार. भूषणचा हॅट्रिक बॉल, हा फुलटॉस होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो जब्बार. नक्कीच अशी गोलंदाजी या स्टेडियमला आपण करू शकत नाहीये. आणि थोडासा चान्स मिळाला जब्बारला, थोडासा शफल झाला फुलटॉस चेंडूवर आणि स्क्वेअर लेग बाउंड्री रिजनच्या बाहेर हा सुंदर षटकार पाहिला आपण जब्बार याच्या बॅटमधून. एक वर्ष अगोदर ज्याने हाफ पिच क्रिकेट खूप गाजवलं होतं असा जब्बार चालू 2 वर्षामध्ये या ठिकाणी फुल पिच क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला हा खेळाडू एक गुणी खेळाडू आहे जब्बार. पुढे तेवढाच ताकदीचा गोलंदाज असताना देखील त्याच्यावरती जर चुकीचा बॉल असेल तर नक्कीच हल्ला चढवण्याची क्षमता बाळगतो जब्बार. दरम्यान एक बाउन्सर चेंडू आणि याच बरोबर दुसऱ्या ओव्हरची होती सांगता. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी भूषण गोळे याची पाहिली. बॅक टू बॅक 2 मोठे झटके या ठिकाणी कासेगाव संघाला भूषण गोळे यांनी दिलेत. कृपया सामना स्पीडअप घ्या. 3:26 झालेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23 धावा. लॉस ऑफ 2 बिग विकेट्स चैन स्पोर्ट्स कासेगाव. आणि तिसरं षटक घेऊन येतो तो सूरज पाटील. लेग ब्रेक ऑफ ब्रेक वाईड यॉर्कर देखील अतिशय सुंदर टाकतो. खोलो टप्प्याचे चेंडू देखील टाकतो. एक व्हेरिएशन गोलंदाज गुगली देखील अतिशय सुंदर या ठिकाणी टाकतो तो सूरज पाटील. आणि आता स्ट्राईकला असेल तो रोहन हिनुकले, ज्याच्या बॅट मधून अनेक मोठमोठे फटके आम्ही पाहिलेत. आज नक्कीच रोहन याला तळपावं लागेल आपल्या संघासाठी. सूरजचा पहिला चेंडू रोहन याच्यासाठी. दरम्यान पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी तळपतोय रोहन हिनुकले. चेंडू फेकून देतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय TSPL षटकार. रोहन याच्या झोन मध्ये जर चेंडू आला तर तो नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी करणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण एक सेट बॅट्समन या स्टेडियमवरती अनेक वर्ष खेळला हा खेळाडू आहे. दरम्यान चांगला चेंडू, चांगला कमबॅक. यस, हा जास्त बाहेर गेलेला चेंडू होता, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. आय थिंक राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असल्यामुळे हा व्हाईट बॉल दिला असेल. यस, हातातून चेंडू सटकतोय, हा डेड बॉल असेल. सूरजचा पुढचा चेंडू रोहन साठी.
यस काय होत आहे? यस हा पण डेड बॉल असेल. बेल्स पडल्या होत्या त्यामुळे हा डेड बॉल घोषित केलाय. आपण या TSPL मध्ये JP पॅनलचे सर्व पंच पाहतोय. त्यामध्ये मुख्य पंच पाहतोय सादिकदी राजापूरकर, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी पाहतोय. दरम्यान सूर्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू यस बीट करून जातोय जट्टाप्पा यांच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता होत आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलं तो खोलवर टप्प्याचे चेंडू देखील याच्या भात्यामध्ये आहेत. त्यामुळे एक कस असेल बॅट्समन आणि गोलंदाजाचा. दरम्यान हा थोडासा वेगवान चेंडू जातो तो डी पॉइंटच्या दिशेने. अतिशय सुंदर स्क्वेअर कट पाहतोय आपण रोहन याच्या बॅट मधून. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा येतोय चौकार. थोडासा वेगवान चेंडू होता, थोडासा रूम होता आणि 38 सर्कलच्या बाहेर थोडासा गॅप होता. त्या गॅप मध्ये अतिशय सुंदर स्क्वेअर कट पाहिला आपण रोहन याचा. सूरजचा पुढचा चेंडू रोहनसाठी. हा लोअर फुल टॉस चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर आहे, थोडासा फंबल होत आहे. दरम्यान दिवसा ढवळ्या या ठिकाणी धावांची चोरी होताना पाहतोय. 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या होते ती 36 धावा. सूर्याचा शॉर्ट बॉल, परंतु आता त्या ठिकाणी फिल्डर आहे त्यामुळे एकच धाव या ठिकाणी ऍड होईल जैन स्पोर्ट्स कासेगाव या टीमच्या खात्यामध्ये. आपण पाठीमागे विकेट किपर पाहतोय भूषण गोळे जे फिल्डिंग मध्ये थोडस बदल करताना पाहतोय. कारण आता डावखुरा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी येतोय तो जब्बार. त्यामुळे नक्कीच रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडस फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करावा लागतो आणि तोच बदल करत असताना पाहतोय आपण भूषण गोळे. दरम्यान सुंदर चेंडू काय गोलंदाजी करतोय लेफ्टीसाठी. या ठिकाणी लेग ब्रेक करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जैन स्पोर्ट्स कासेगाव संघाची धावसंख्या होते ती 37 धावा. यानंतरच धावतं समालोचन आमचे मार्गदर्शक जे कोकणातून समालोचनाचं सुरुवात केली ना, आज 7 समुद्र पार समालोचन कसं करावं याचं एक मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या सोबत मार्गदर्शन आम्हाला करायला भेटतं हे आमचं मी भाग्य समजतो. यानंतरचं समालोचन प्रशांत आदवडे सर करतील, तर मी त्यांना विनंती करतो की यानंतरचं आपण समालोचन करावं. खूप सुंदर फटका चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. अप्रतिम बॅटिंग, विशेष करून कौतुक करावे लागेल फलंदाज रोहन इनोगले. अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानावरती 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना खेळाचा जर विचार केला, या सामनाचा विचार केला तर मातबर संघ मैदानावरती आहेत. जैन स्पोर्ट कासेगाव, राजू मुल्ला मित्र परिवार आणि दोन्ही संघ यावेळेला ही अटीतटीची लढत खेळत आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा सामना जिथे जमीर शेख 6 वरती आहे. 2 अत्यंत महत्त्वपूर्ण चेंडू तो खेळलाय. एकूण 3 चेंडू आता तो समोर जातोय. एक षटका त्याच्या बॅटमधनं पॉइंटच्या दिशेनं स्क्वेअर कट केलाय. सुरेख फटका पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती एकूण आपण बघू शकता 42 वरती. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले षटक सूरजचं 15 धावा, भूषण गोळेनं 8 धावा दिल्या. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आला. 2 षटकात त्याच्या 29 धावा आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा भूषणला पाचारण करण्यात आलेलं आहे
ISPL सारखी एक मानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर करण अंबालाला 27 लाख रुपयाची बोली लागली होती आणि या स्पर्धेमध्ये आपण भूषण गोळे अष्टपैलू खेळाडू खेळताना पाहिला होता. आज आयकॉन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संकुलावरती खेळताना जी संकल्पना नानांची आहे. डाकोरा फलंदाज स्ट्रायकरला जमीर शेख. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू बेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लेग स्टंपच्या बाहेर, दिशाईन व्हाईट बॉलचा इशारा, स्क्वेअरचा इशारा करत असताना पंच. एक एक धाव देखील या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. सामना देखील दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा. अटीतटीची लढत यावेळेला पाहण्याची संधी तमाम प्रेक्षकांना असेल आणि या मॅचचा जर विचार केला तर महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज भूषण गोले. पुलटा चेंडू खूप सुंदर पद्धतीने खेळलाय, कबरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कबरमध्ये पकडलाय झेल. जमीरचा संपलाय खेळ, भूषण गोळेला मिळते विकेट. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आणि आतापर्यंत भूषण गोळेंना 3 शिकार केलेत. रोहित आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत आणि कबरमध्ये सुंदर झेल टिपला गेलाय. कोकणचा कृष्णा मैदानावरती अप्रतिम झेल टिपलाय. अमित पवार ज्याने अप्रतिम झेल टिपलाय. जमीर निराशपणाने डगआउटच्या दिशेने परततोय. सामना दोन्ही संघांसाठी प्रतीक्षेचा असणार, यात काही शंका नाहीये. स्वतःकडे असलेला अनुभव पणाला लावून या ठिकाणी प्रत्येक जण खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. टेनिस स्पोर्ट कारवे व क्रिकेट मित्र परिवार कराड यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चषक टेनिस स्पोर्ट प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. आदरणीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक अतुल बाबा भोसले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण या स्पर्धेचं अत्यंत सुंदर आणि नीटनेटकं आयोजन पाहतोय आणि नानांच्या माध्यमातून आज उत्सव मूर्तींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नवीन बॅटर मैदानावरती आला रमेश, क्रमांक 5 वरती. रिव्हर्सचा फटका तर सुंदर आहे, गॅप मध्ये चेंडू न ताकत भरा स्ट्रोक, गेंद बॉलिंग के बाद 4 रन. रिव्हर्सचा सुंदर फटका, या चेंडूवरती 4 धावा बसूल केल्या. 4 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचले 47 वरती. यशस्वी व्हायचं तर रिस्क तर घ्यावीच लागेल आणि ती रिस्क या ठिकाणी घेतली. हा फटका बघितला तर खूप चांगला होता, यात काही शंका नाही, परंतु रिस्की देखील होता. कबरच्या डोक्यावरून अप्रतिम फटका, चेंडू जाईल 1 2 3 4, 1 2 4, चौकार. थोडंसं लेट पण थेट. माझं स्वप्न मी पूर्ण करणारच या इराद्याने मैदानात उतरलाय फलंदाज रमेश. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार, एफर्टलेस बॅटिंग. पहिल्यांदा रिव्हर्सिव्हचा फटका, त्यानंतर त्याने कबरच्या डोक्यावरून एक तंत्रशुद्धा फटका खेळलाय. दर्जेदार बॅटिंग रमेशकडून, तो खेळतोय व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती आणि धापल करतोय 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा. भूषण ते षटक मागणी आतापर्यंत 3 चौकार या षटकामध्ये. भूषण गोळेच्या चांगल्या गोलंदाजी विरुद्ध आज दर्जेदार बॅटिंग रमेशकडून झाले. शेवटचा चेंडू या षटकातला, चेंडू थोडासा आपटून टाकला आणि आखून टप्प्यात चेंडू बॉक्सेत टाकला गेला होता. निवळ शेवटचा चेंडू निर्धाव. पहिल्या षटकात 8 धावा दिल्या भूषणने, या षटकात आपण बघितलं 14 धावा मागणा ठरलाय. तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक चांगलं षटक. राजमुल्ला मित्र परिवार आणि जैन स्पोर्ट कासेगावचा संघ बॅटिंग करत असताना 4 षटकाचा खेळ. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 51. 51 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. यानंतर होणारा सामना आहे राजवर्धन स्पोर्ट कराड आणि जैन स्पोर्ट कासेगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. राजवर्धन स्पोर्ट कराड, आपल्या टीममध्ये काय बदल करायचा असेल तर लगेच या, आपण टीम लिस्ट अपडेट करा. किरण कारंडे यावेळेला अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. सामना देखील दोन्ही संघांसाठी अटीतटीचा, यात काय शंका नाहीये. सुरू असलेला सामना मॅच क्रमांक 4 जैन स्पोर्ट कासेगाव राजमुल्ला मित्र परिवार. कासेगावची टीम एक देखील आपण बघितलं तर खूप छान आहे, परंतु आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 51 धावा, 50चा पल्ला पार केलाय. सुंदर कामगिरी मैदानावरती करत असताना बॅटर रमेश इज प्लेइंग ऑन 8. नाव स्कोर 51 प्लस 3 विकेट. जास्त वेळ घेतला जातोय.
किरण कारंडे राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे, थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता. सुंदर गोलंदाजी मयूर कारंडेची, अर्थात किरण कारंडे. मयूर कारंडे यावेळेला पुण्यनगरीचा खेळाडू आहे, किरण कारंडे आहे. के के ऑल इज ओके. किरण कारंडे बॅकफुटला गेला, सुरेख फटका कमरच्या डोक्यावरून चेंडू 1 2 3 4 1 2 का 4. हे राम लखन चित्रपटातलं फक्त गाणं नाहीये, तर मैदानावरती बॅट्समन देखील निश्चितच एक सुंदर यावेळेला टायमिंग अप्रतिम होतं. बॅकफुटला यावेळेला गेला फलंदाज आणि इतकं म्हणजे जास्त जागा नव्हती, परंतु खूप चांगली ऍडजस्टमेंट केली आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक कुठे त्याला माहिती आहे. कव्हरच्या डोक्यावरून एक दर्जेदार देखणा फटका बॅटर रोहन इनुकलेच्या बॅटमधनं. रोहननं आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार ठोठावलाय. धावफलकावरती धावसंख्या झाले 55 आणि एका बाजूला किरण कारंडे. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर कोणती धाव नव्हती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. सामना दोन्ही संघांसाठी अतिशय प्रतिष्ठेचा असणार आहे. अटीतटीचा सामना, कडक उन्हामध्ये यावेळेला कडक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती किरण कारंडे राईट अप ओव्हर द विकेट. हा चांगला चेंडू आहे, टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेरचा होता, लेंथ चांगली होती, गुंडेज वरती हा टप्पा खेळवला होता. सुरेख गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती काय घडतं ते देखील पाहूया. पुढचा सामना असेल राजवर्धन स्पोर्ट कराड आणि जैन स्पोर्ट कासेगाव. सुरू असलेला सामना राजू मुल्ला मित्र परिवार जैन स्पोर्ट कासेगाव. राईट अप ओव्हर द विकेट किरण कारंडे. त्यामुळे ऑन साईडला स्टंपमध्ये चेंडू मिड विकेटमध्ये खेळला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेवरती, जोपर्यंत चेंडू पकडेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. खराब क्षेत्ररक्षकांना सीमा रेषेवरती झाले आणि या एकूण 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 57 वरती. 3 गडी बाद 57. कासेगाव राजूमुल्ला मित्र परिवाराचा विचार केला तर दोन्ही संघ मातबर आहेत, दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही संघांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे, परंतु हा सामना दोन्ही संघांसाठी प्रदेशाचा असणार यात काही शंका नाहीये. कोणत्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल के के आणि सामोरा जाईल फलंदाज रोहन हिनोकले. आणखीन एक चांगला चेंडू, टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, टायमिंग चांगलं नाहीये. मिडॉनमध्ये चेंडू या ठिकाणी थांबवला जातोय. एकच धाव मिळेल. एकरीने धावसंख्या पोहोचली ती 56 वरती, अप्पक 56. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं धावसंख्या येते एकूण 58 58. स्ट्रायकरला फलंदाज रमेश. 2 चौकारांशी खणखणीत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 8 वरती घेतोय. ऑफ साईडला फ्लँक 3 पॉईंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक रमेशसाठी. जेव्हा चेंडू ड्राईव्ह केला, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव रमेशला. 5व्या षटकाचा खेळ आणि 5व्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत निश्चितच झाले किरण कारंडेची. के के ऑल इज ओके. 5 षटकांचा खेळ, धावफलका धावा 59 59. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. गड्यामध्ये आपण बघितलं तर एक 3:42 मिनिटं झाले, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अतुलबाबा भोसले साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस, आमच्या सर्वांचा आवडता दिवस अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देऊ. तिने स्पोर्ट प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024. आणि आता गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी पाचारण केलं जाते गोलंदाज प्रतीकला. तर रोहन इनुकलेवरती जबाबदारी आहे. तो खूप चांगली बॅटिंग मैदानावरती करतो आहे. शेवटचे 6 चेंडू या इनिंगमधले. तर क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर ऑफसाईडला आपण पाहू शकता कशा प्रकारे क्षेत्ररक्षक सजवलं गेलं आहे. फाईन लेग, एक फ्लँक स्लीप, त्यानंतर गली पॉईंट, कव्हर पॉईंट, एक क्षेत्ररक्षक लॉंगामध्ये आणि पुन्हा एकदा क्षेत्रजुबू जो आहे तो बदलला जातोय. जो पॉईंटचा क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये सर्कलमध्ये आलाय आणि जो कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक जो बॉन्डी लाईनवरती होता तो यावेळेला डीप पॉईंट बॉन्डी लाईनवरती आलाय. प्रतीकचा पहिला चेंडू, 6 चेंडूचा खेळ या इनिंगमध्ये शिल्लक. पहिला चेंडू पायावरती, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. कल्पेश परमार चेंडूवरती आलाय. चेंडू खूप सुंदर फील्ड केला. 1 धाव. एकेरीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 59. 59 होती, आता 60 झाली.
60 धावा धापलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल प्रतीक. रमेश व्यक्तिगत आपण बघितलं तर 10 धावसंख्येवरती खेळतो. रोहननं अप्रतिम बॅटिंग केले. 27 धावसंख्येवरती अत्यंत सुरेख बॅटिंग. यावेळेला फटका तर कडक आहे. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार. सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नाही, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. ती कृती या ठिकाणी मैदानात घडते. अप्रतिम फटका, शानदार बॅटिंग रोहन हिनुकले. ऑफ्टमच्या बाहेर थोडा रूम मिळाला आणि त्या संधीचं सोनं करत या चेंडूवरती बॅट्समन रोहन तुटून पडलाय आणि मेहनत करावी लागेल गोलंदाजांना. धावपलकावरती धाबा आहेत 64, 64. आणखीन एक जबरदस्त फटका. क्या बात है. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड, सिक्सर. सर्वांना सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. यावेळेला ते मैदानात दिसतंय स्पष्ट आणि रोहनची बॅट या ठिकाणी तळपते मैदानावरती. काय फटका सजवला. पहिल्या कव्हरच्या डोक्यावर ऑफसाईडला ऑफ ड्राईव्ह होता, त्यानंतर डाऊन द ग्राउंड खेळलेला एक दर्जेदार फटका. आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे कौशल्य आहे, आपल्याकडे कला आहे, दाखवून देतोय मैदानावरती बॅटर रोहन हिनुकले. धापलकरती धावांचा वेग वाढलाय, धावसंख्येला आकार आलाय, धावसंख्या सदले, धावसंख्या फुलले. 70 या धावसंख्येवरती आता आपण पाहू शकता धावसंख्या थांबले, परंतु इथे या षटकात 3 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या गेलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, रमेशने एकेरी धाव घेतली, त्यानंतर 2 चेंडूवरती आक्रमण केले. प्रतीकवरती आक्रमण झालंय, प्रतीकवरती हल्ला झालाय. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेला आखून टप्प्याच्या चेंडूवरती आक्रमण केलं. चेंडू जाईल स्क्वेअर लेग मध्ये. ओ हो हो, क्या बात है. षटकार, आकाशाला गवती घालणारा षटकार. रोहन हिनुकलेची बॅट तळपते मैदानावरती. तो हळूहळू आपल्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना 43 धावसंख्येवरती पोहोचलाय. बॉलची आवश्यकता. तिसरा षटकार आतापर्यंत रोहन हिनुकलेच्या बॅटमधनं. रोहन हिनुकलेच्या बॅटकडे बघू नका, त्याच्या बॉडीकडे बघू नका, त्याच्या उंचीकडे बघू नका, त्याच्या कामाकडे पहा, त्याच्या कर्तृत्वाकडे पहा. स्वप्न पाहायची असतील तर मोठीच पहा, छोटी कशाला, कारण मोठी स्वप्न रक्त ढवळून काढतात आणि तसंच घडलंय मैदानावरती. मोठी स्वप्न बघितलेत आज रोहन हिनुकलेने. 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेत आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीने खणखणीत 3 चौकार देखील, एकूण 4 चौकार त्याच्या बॅटमधनं. जबरदस्त बॅटिंग. धावपलकावरती धावसंख्या आहे 76. आता धावसंख्या वधारले, शेअर मार्केट जसं वधारतं तशा पद्धतीने धावसंख्या वधारले. मेहनत मोठी करावी लागेल हे त्याला चांगलं माहिती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. प्रतीक आतापर्यंत एक एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 षटकार, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती आपण यावेळेला दर्जेदार खेळ पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रतीक. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू गॅपमध्ये जाणार का नाही. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती 77 वरती. पुन्हा एकदा रोहन आपल्याकडे स्ट्राईक टेबल, तर रमेशला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. नवीन बॅटर मैदानावरती येईल. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा सामना समाप्त झाल्यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायचा आहे. मॅच क्रमांक 5 राजवर्धन स्पोर्ट कराड आणि जैन स्पोर्ट कासेगाव. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे मॅच क्रमांक 5 साठी. आता 15 वाजून 47 मिनिटं झालेत. 3 वाजून 47 मिनिटं झालेत. नवीन बॅटर मैदानावरती. शेखर वंजारेला संधी मिळाली, परंतु त्याला जास्त काही करायचं नाही. जे काही करायचं ते रोहन हिनुकलेला करायचंय. आता फिनिश कोण चांगलं करणार, प्रतीक की रोहन हिनुकले. शेवटचा चेंडू बॅकफुटला गेलाय. फटका तर सुंदर सजवला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 2 धावा घेणार का. 2 धावांचा प्रयत्न होतो. 2 धावा आरामात पूर्ण होतील आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंग मध्ये रोहन हिनुकलेने अप्रतिम बॅटिंग केले. टॉप क्लास बॅटिंग केले. 4 एकूण त्याच्या बॅटमधून आलेले खणखणीत चौकार आणि त्याचबरोबर 3 उत्तुंग षटकार. एकूण त्यानं धावा या ठिकाणी पटकावल्यात या इनिंग मध्ये रोहन हिनुकले. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. रोहन हिनुकले या मॅच मध्ये खेळतो एक दमदार इनिंग. 79 धावा करत असतानाच चांगलं कॉन्ट्रीब्युशन. 80 धावांचं आव्हान रोहन हिनुकलेनं तडकावल्यात या मॅच मध्ये. दर्जेदार बॅटिंग करत, नेत्रदीपक फटकेबाजी करत त्याच्या बॅटमधनं 46 धावा. अर्धशतकापासून थोडासा तो वंचित राहिला, परंतु तरी सुद्धा एक चांगली इनिंग. यानंतर पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. राजवर्धन स्पोर्ट कराड, जैन स्पोर्ट कासेगाव.
कॅप्टन प्लीज. टॉस करण्याकरता मी आमंत्रित करणार आहे. ऐंशी धावांचं आव्हान आहे. कासेगाव संघाचा कॅप्टन, राजवर्धन स्पोर्ट कराड संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं. मॅच क्रमांक 5. 3 वाजून 49 मिनिटं झालेत. समीर काळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नानांचा आवडता खेळाडू आहे.